इतकी लोक कशाला अंबानीच्या मातीला, अशा घोषणांचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर बघितलेच असतील. आणि या घोषणा होत्या कोल्हापूरच्या महादेवी या हत्तीनीला अंबानीच्या वनताराकडे हस्तांतरित केलं म्हणून. हजारो लोकांचे जप्ते यांच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरले होते. बायबापड्यांपासून आबालवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. नांदणीच्या मठाचे प्रमुखही महादेवीला निरोप देताना धाय मोकळून रडले. महादेवीच्या डोळ्यात अश्रू दिसले. तिला ॲनिमल ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाताना तिनेही सोंड वर करून नांदणीला अखेरचा दंडवत केला. विषय केवळ एका हत्तीनीचा नव्हता, तो होता 1200 वर्षापूर्वींच्या परंपरेचा. 33 वर्षाच्या महादेवीशी असलेल्या भावनिक नात्यांचा, स्नेहाचा आणि श्रद्धेचा. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? महादेवीला गुजरातला का हलवलं? महादेवीची काळजी घेत नसल्याचा पेटाचा आरोप की महाराष्ट्र गुजरातपुढे झुकला? तसेच स्थानिक लोकांनी अंबानीच्या वस्तूंवर बहिष्काराची भूमिका, या सर्व गोष्टींचा तपशीलवार आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि विषय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की अभिजात महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातलं नांदणी गाव गेल्या काही आठवड्यांपासून एका विशिष्ट मुद्द्यावर देशभरात चर्चेचा विषय ठरत होतं. आणि तो म्हणजे नांदणी मठातल्या 1200 वर्षांच्या परंपरेचा भाग असलेल्या महादेवी या हत्तीनीचं भवितव्य. महादेवी हत्तीन म्हणजे केवळ एक प्राणी नव्हे, तर गावच्या आणि मठाच्या संस्कृतीचा एक जिवंत वारसा होता. अनेक पिढ्यांपासून हत्तीन मठाचा भाग बनून गावच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेशी जोडलेली आहे. त्यामुळे तिला गुजरातमधील वनतारा हत्ती केंद्रामध्ये नेण्याच्या आदेशावर स्थानिक ग्रामस्थांनी आणि मठ प्रशासनाने आक्षेप नोंदवला होता. 1992 पासून हे हत्तीन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्था या मठाकडे आहे. कोल्हापूर आणि कर्नाटक सीमारेषावरील गावकऱ्यांचं या हत्तीनीशी भावनिक आणि आध्यात्मिक नातं जोडलेलं आहे. कोल्हापूर आणि बेळगाव येथील 743 गाव मठांशी जोडली गेली आहेत. या संस्थेला पौराणिक वारसा देखील आहे. हा मठ 1300 वर्षांपासून अस्तित्वात आहे. रितसर परवानगी घेऊनच मठानं 33 वर्षांपूर्वी या हत्तीनीचा ताबा घेतला होता. इथं हत्तीनीची योग्य ती काळजी घेतली जाते. हत्तीनीचं नाव माधुरी असलं तरी पंचक्रोशीत तिला महादेवी या नावानं ओळखलं जात. मठात येणाऱ्या भाविकांसाठी महादेवी पूजनीय आहे. कोल्हापूर आणि कर्नाटक सीमारेषेवरील गावकऱ्यांचं या हत्तीशी भावनिक आणि आध्यात्मिक नातं आहे. मात्र या हत्तीनीची नीट काळजी घेतली जात नसल्याचा आरोप करत पेटानं याची तक्रार केली होती. या प्रकरणाची सुरुवात झाली जेव्हा प्राणी हक्क संघटना म्हणजेच पेटाने आरोप केला की महादेवीला एका धार्मिक कार्यक्रमासाठी तेलंगणामध्ये विना परवाना नेण्यात आलं होतं. या पाठोपाठ वन विभागाच्या अहवालात महादेवीच्या आरोग्यावर चिंता व्यक्त करण्यात आल्या. न्यायालयाने या तक्रारीचा आधार घेत उच्चाधिकार समितीकडून एक सविस्तर अहवाल घेतला आणि शेवटी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला की या हत्तीनीला गुजरातमधील वनतारा हत्ती संरक्षण केंद्रात हलवावं. या निर्णयाला नांदणी मठ आणि ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला होता. हत्ती बचाव कृती समितीच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी मूकमोर्चा देखील काढला होता. महादेवी केवळ प्राणी नसून श्रद्धेचं प्रतीक आहे, अशी स्थानिकांची भावना आहे. यानंतर याची शहानिशा करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली. या समितीनं 2023 मध्ये या हत्तीनीला गुजरातला पाठवण्याची शिफारस केली. त्या विरोधात या मठानं 2024 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या समितीनं आमचं म्हणणं ऐकून न घेताच हत्तीनीला मठाकडून इतरत्र हलवण्याची शिफारस केली, असा दावा मठानं याचिकेतून केला होता. यावर उच्च न्यायालयानं समितीला मठाचा युक्तिवाद ऐकून योग्य निर्णय घेण्याचा निर्देश दिले होते. 33 वर्षानंतर जैन मठाचं हत्तीनीसोबतचं धार्मिक आणि भावनिक नातं घट्ट होणं स्वाभाविक आहे, परंतु हत्तीनीचं वाढतं वय आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या देखील विचारात घेतल्या पाहिजेत. हत्तीनीचं आरोग्य उत्तम राहणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इथून पुढे हत्तीनीनं तिथंच राहणं योग्य राहील. यासाठी राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी 2 आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी. त्यासाठी लागेल ती सर्व मदत प्रशासनानं उपलब्ध करून द्यावी, असे आदेश न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठानं आपल्या निकालात दिले. या निर्णयाविरोधात कोल्हापूरच्या सीमा भागातील मठाच्या परिसरातील गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला. पण अखेर माधुरीला 28 जुलै रोजी जामनगरच्या अंबानीच्या वनताराकडे सोपवण्यात आले. वनतारा हा गुजरातमधील जामनगर येथील खासगी वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे. या प्रकल्पाची स्थापना अनंत अंबानी यांनी केली आहे. हा प्रकल्प रिलायन्स इंडस्ट्री आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने चालवला जातो. या ठिकाणी जखमी, धोक्यात असलेल्या प्राण्यांना सुरक्षित निवारा देऊन सांभाळले जाते. 3500 एकर भूभागात पसरलेले हे केंद्र 3300 प्रजातींतील सुमारे 10,000 प्राण्यांचे निवाराघर आहे. विविध प्राणी या संग्रहालयात आहेत. या प्राण्यांसाठी आरोग्यविषयक आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याच वनकेंद्रात आता नांदणीतील महादेवी हत्तीन देखील असणार आहे. 28 जुलै रोजी महादेवी वनताराकडे रवाना झाली. नांदणीच्या ग्रामस्थांनी तिला निरोप दिला, पण त्यांच्या भावना मात्र तीव्र स्वरूपात दुखावल्या गेल्या. तिथल्या काही कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल झाल्या आणि त्या जिओ आणि रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबद्दल बोललं गेलं.
माणसांचं आणि प्राण्यांचं नातं किती घट्ट असू शकतं याची प्रचिती देणारं हे प्रकरण. आता महादेवीचा उपचार वनताराच्या रिहेब सेंटरमध्ये केला जाणार. तिची काळजी घेणार असल्याचा दावाही केला जात आहे. असं होईलही यात किंचितही शंका नाही.